Problem 1. Diagonals of a rectangle ABCD intersect at point O. आपल्याला ABCD रेक्टँगल दिलेला आहे आणि त्याचे डायगोनल्स O पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत आहे. तर A, B, C आणि D इज अ रेक्टँगल आणि याचे डायगोनल AC and BD intersect at point O. If AC is equal to 8 centimeter, AC is equal to 8 centimeter, then find the length of BO. BO ची लेंथ फाइंड आउट करायची आहे. तर आपल्याला ABCD रेक्टँगल दिलेला आहे. तर रेक्टँगलचे जे डायगोनल्स असतात ते कॉन्ग्रुअंट असतात आणि बायसेक्ट करतात एकमेकांना. तर काय लिहावं लागेल? quadrilateral ABCD is a rectangle आणि diagonals of rectangle are congruent and bisect each other. आता याचे डायगोनल कॉन्ग्रुअंट असतात म्हणजे AC इज इक्वल टू BD. AC इज इक्वल टू BD आणि AC ची लेंथ 8 सेंटीमीटर आहे. तर BD ची पण लेंथ किती होऊन जाईल? 8 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपल्याला BO ची लेंथ फाइंड आउट करायची आहे. तर BD डायगोनलला O पॉईंटमध्ये काय करत आहे? डायगोनल बायसेक्ट करत आहे. म्हणजे BO आणि DO ची लेंथ कशी होईल? इक्वल होईल आणि BDच्या हाफ होईल. म्हणजे BO ची लेंथ किती होईल? BO इज इक्वल टू हाफ BD. आणि आपल्याला BD किती दिली? 8 सेंटीमीटर. म्हणजे BO इज इक्वल टू हाफ इंटू BD 8 सेंटीमीटर. आता याला 2 ने डिवाइड केलं तर काय होईल? BO इज इक्वल टू 2 4 8 म्हणजे BO इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. हे फाइंड आउट करायचं होतं. आणि सेकंड काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला? इफ CAD अँगल 35 डिग्री. CAD हा अँगल आपल्याला 35 डिग्रीचा दिलेला आहे. देन फाइंड द मेजर ऑफ अँगल ACB. आता रेक्टँगलच्या अपोजिट साईड पॅरलल असतात. AC ही याची ट्रान्सव्हर्सल झाली. तर DAC आणि ACB हे अल्टरनेट अँगल झाले. हे कोणते अँगल झाले? अल्टरनेट. आणि लाईन जर पॅरलल असेल तर अल्टरनेट अँगल कसे असतात? कॉन्ग्रुअंट. देअरफॉर अँगल DAC आणि अँगल ACB कॉन्ग्रुअंट होईल. आणि DAC 35चा आहे तर ACB पण 35 डिग्रीचा होईल. तर अँगल DAC is equal to angle ACB is equal to 35 डिग्री. हेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. याचं रिझन काय? अल्टरनेट अँगल टेस्ट. प्रॉब्लेम 2. इन अ रोम्बस PQRS. आपल्याला PQRS रोम्बस दिलेला आहे. तर रोम्बस कशाला म्हणतात? ज्याच्या ऑल साइड कॉन्ग्रुअंट असतात. तर PQRS इज अ रोम्बस. इफ PQ इज इक्वल टू 7.5. PQ is equal to 7.5. Then find the length of QR.
क्यू आरची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर काय गिवन आहे? क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ रोम्बस आणि रोम्बसच्या ऑल साइड कशा असतात? कॉन्ग्रुअंट. मग PQ 7.5 आहे तर QR किती होईल? 7.5. म्हणजे PQ इज इक्वल टू QR इज इक्वल टू 7.5. कारण all side of rhombus are congruent. All sides are congruent. त्याच्यानंतर काय फाइंड आउट करायचं आहे? इफ अँगल QPS 75 डिग्री, QPS हा आपल्याला 75 डिग्रीचा दिलेला आहे. देन फाइंड द मेजर ऑफ अँगल POR, PQR हा फाइंड आउट करायचा आहे आणि अँगल SRO, अँगल SRO. तर आता बघा, आपल्याला पहिले अँगल फाइंड आउट करायचा आहे PQR. आता अँगल P आणि Q हे काय आहे? ॲडजेसंट अँगल आहे. आणि रोम्बसचे ॲडजेसंट अँगल कसे असतात? सप्लिमेंटरी असतात. म्हणजे आपण काय लिहू शकतो? अँगल P प्लस अँगल Q इज इक्वल टू 180. ॲडजेसंट अँगल आर सप्लिमेंटरी. ॲडजेसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. तर आता अँगल P आपल्याला कितीचा दिला आहे? 75 प्लस अँगल Q म्हणजे अँगल PQR. अँगल PQR इज इक्वल टू 180. आता अँगल PQR, आता लेफ्ट हँडचा नंबर राईट हँडला जाईल तर त्याची काय होईल? साईन चेंज होईल. तर 75 राईट हँड साईडला जाईल तर मायनसमध्ये होऊन जाईल. म्हणजे 180 मायनस 75. म्हणजेच अँगल PQR इज इक्वल टू 10 मायनस 5 काय होऊन जाईल? 5 कॅरी 1 8, 8 मायनस 8 0 आणि इथे 1. तर अँगल PQR किती होईल? 105 डिग्री. आणि त्याच्यानंतर आपल्याला अँगल काढायचा आहे QRS. आता बघा, अँगल P आणि R कसे आहे? अपोजिट आहे. अपोजिट अँगल कसे असतात? रोम्बसमध्ये कॉन्ग्रुअंट असतात. तर अँगल P 75चा आहे तर R कितीचा होईल? 75. म्हणजे अँगल QPS, अँगल QPS, अँगल QPS is equal to angle QRS is equal to 75 डिग्री. तर काय लिहावं लागेल? ऑपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस आर ऑपोजिट angles are congruent. रोम्बसचे ऑपोजिट अँगल कॉन्ग्रुअंट असतात. आणि हेच आपल्याला प्रॉब्लेम 3. डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर IJKL इंटरसेक्ट ॲट पॉईंट M. तर आपल्याला स्क्वेअर दिलेला आहे IJKL, IJ, K आणि L, आणि याचे डायगोनल इंटरसेक्ट ॲट पॉईंट M. याचे डायगोनल JL आणि IK इंटरसेक्ट ॲट पॉईंट M. फाइंड द मेजर ऑफ अँगल IMJ.
या अँगलचं मेजर फाइंड आउट करायचं आहे. अँगल JIK या अँगलचं मेजर फाइंड आउट करायचं आहे. आणि अँगल LJK LJ आणि K. तर आपल्याला काय गिवन आहे? क्वाड्रिलॅटरल IJKL इज अ स्क्वेअर. आता स्क्वेअरचे जे डायगोनल्स असतात ते कॉन्ग्रुअंट असतात आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर टू ईच अदर असतात. म्हणजे हा अँगल कितीचा होईल? 90चा. म्हणजे इथले 4 पण अँगल कितीचे होईल? 90चे. तर काय लिहावं लागेल? डायगोनल्स ऑफ स्क्वेअर परपेंडिक्युलर बायसेक्टर टू ईच अदर. तर याचे डायगोनल कॉन्ग्रुअंट पण असतात आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर पण असतात. म्हणजे हा अँगल कितीचा होईल? 90चा. म्हणून अँगल IMJ इज इक्वल टू 90 डिग्री. त्याच्यानंतर आपल्याला अँगल काढायचा आहे JIK आणि LJK. आता बघा, हा जो डायगोनल आहे हा अपोजिट अँगल काय करतो? बायसेक्ट करतो. स्क्वेअरचा जो डायगोनल असतो तो अपोजिट अँगल काय करतो? बायसेक्ट करतो. तर आता स्क्वेअरचे अँगल कितीचे असतात? 90 डिग्रीचे. तर बायसेक्ट झालं तर कितीचं होईल? 45 डिग्रीचं होईल. म्हणून अँगल डायगोनल्स ऑफ स्क्वेअर बायसेक्ट अपोजिट अँगल्स. बायसेक्ट opposite angles. Therefore, angle JIK is equal to किती होईल? 45 डिग्री. आणि अँगल LJK इज इक्वल टू 45 डिग्री. का बरं? स्क्वेअरचे अँगल कितीचे असतात? 90 डिग्रीचे असतात. आणि डायगोनल काय करतात? बाय. प्रॉब्लेम 4. डायगोनल ऑफ अ रोम्बस आर 20 सेंटीमीटर अँड 21 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली. देन फाइंड द साइड ऑफ रोम्बस अँड इट्स पेरिमीटर. तर आपल्याला रोम्बस दिलेला आहे. तर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रोम्बस. ABC आणि D. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रोम्बस. आणि याचे जे डायगोनल्स आहे त्याची लेंथ दिली आहे 20 सेंटीमीटर आणि 21 सेंटीमीटर. तर AC डायगोनल 20 सेंटीमीटर आणि BD डायगोनल 21 सेंटीमीटर इंटरसेक्ट ईच अदर ॲट पॉइंट O. आता आपल्याला फाइंड द लेंथ ऑफ रोम्बस आणि इट्स पेरिमीटर फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याला काय माहिती आहे? रोम्बसचे जे डायगोनल्स असतात ते परपेंडिक्युलर बायसेक्टर टू ईच अदर. इन रोम्बस diagonals are perpendicular bisector to each other. तर याचे जे डायगोनल असतात हे परपेंडिक्युलर असतात आणि बायसेक्ट पण होतात. म्हणजे
BO आणि OD इक्वल होऊन जाईल आणि AC आणि OC इक्वल होऊन जाईल. AC आणि OC इक्वल होऊन जाईल. तर आता आपल्याला हा AOB काय मिळत आहे? राईट अँगल ट्रायंगल मिळत आहे. आणि राईट अँगल ट्रायंगलसाठी पायथागोरस थेरम वापरून आपल्याला साईड ऑफ रोम्बस काढता येईल. तर आता बघा, AOB हा राईट अँगल ट्रायंगल झाला आणि डायगोनल काय करत आहे? बायसेक्ट करत आहे ॲट पॉईंट O. तर आता आपल्याला ACची जी लेंथ आहे ती 20 सेंटीमीटर दिलेली आहे. तर AOची लेंथ काय होईल? त्या बायसेक्ट करत आहे तर ACचे हाफ होईल. म्हणजे AO इज इक्वल टू हाफ AC. डायगोनलच्या हाफ होईल OCची लेंथ, म्हणजे AOची लेंथ. तर AO इज इक्वल टू हाफ इंटू 20 आणि याला 2ने डिवाइड केलं तर AO इज इक्वल टू 10 सेंटीमीटर होऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला काढायची आहे लेंथ BO. आता O हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन हा डायगोनलला काय करत आहे? बायसेक्ट करत आहे. तर BD आपल्याला 21 सेंटीमीटर दिलेली आहे. तर BO त्याच्या हाफ होईल. तर BO इज इक्वल टू हाफ BD. BO इज इक्वल टू हाफ BD आणि मग BO इज इक्वल टू हाफ इंटू BD. BD किती दिली आहे? 21 सेंटीमीटर. म्हणजे BO किती होऊन जाईल? 21/2 सेंटीमीटर. आता बघा, आपल्याला AO माहिती झाला आणि BO माहिती झाला. आपल्याला AB काढायची आहे. तर AOB काय आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि राईट अँगल ट्रायंगलच्या 2 साईड्स माहिती आहे. तर पायथागोरस थेरमने आपल्याला हायपोटेन्यूस काढता येईल. ट्रायंगल AOB इज राईट अँगल ट्रायंगल. ट्रायंगल AOB इज राईट angle triangle. Therefore by Pythagoras theorem, therefore by Pythagoras theorem, hypotenuse square is equal to side square plus side square. म्हणजे AB square is equal to AO square plus BO square. AB square is equal to AO square plus BO square. मग काय होईल? AB square is equal to AO आपण फाइंड आउट केली आहे 10 सेंटीमीटर म्हणजे 10चा स्क्वेअर आणि BO केलेली आहे फाइंड आउट 21/2. 21/2 याचा स्क्वेअर. तर AB स्क्वेअर इज इक्वल टू 10चा स्क्वेअर किती होऊन जाईल? 100 होईल आणि 21चा स्क्वेअर 441/2चा स्क्वेअर होऊन जाईल 4. आता आपल्याला याची काय करायची आहे? ॲडिशन करायची आहे. याला आपल्याला ॲडिशन करायची आहे. इथे डिनॉमिनेटरमध्ये किती घ्यावं लागेल? 1 घ्यावं लागेल. मग काय होईल? AB स्क्वेअर इज इक्वल टू, आता डिनॉमिनेटरमध्ये 1 घेतलं तर डिनॉमिनेटर कसं आहे? डिफरंट आहे. म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन आणि यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे 4 1 जा 4. 4 इंटू 100 किती होऊन जाईल? 400 प्लस 1 इंटू 441 किती होऊन जाईल? 441. आणि मग आपल्याला याला
सॉल्व करावं लागेल. म्हणजे काय होईल, AB स्क्वेअर इज इक्वल टू, हे डिनॉमिनेटरमध्ये 4 होईल, याची ॲडिशन होईल 841. ठीक आहे. तर याचा आता आपल्याला काढावं लागेल स्क्वेअर रूट. तर स्क्वेअर रूट केलं तर 841 हा 29चा स्क्वेअर आहे. कितीचा आहे, 29. म्हणजे याचं स्क्वेअर रूट किती होऊन जाईल, 29 आणि 4चं स्क्वेअर रूट होऊन जाईल 2. म्हणजे AB इज इक्वल टू आपल्याला काय मिळून जाईल, AB इज इक्वल टू, याला 2ने डिवाइड केलं तर 2 1 जार 2, 2 4 जार 8, कॅरी 1, 10, 2 5 जार, म्हणजे 29ला 2ने जर डिवाइड केलं तर 14.5 सेंटीमीटर. म्हणजे साईड किती मिळाली आपल्याला, 14.5 सेंटीमीटर. आणि आता आपल्याला काय काढायचं आहे, पेरीमीटर ऑफ रोम्बस. पेरीमीटर ऑफ रोम्बस. पेरीमीटर ऑफ रोम्बस म्हणजे रोम्बसच्या ऑल साईडची सम, किंवा पेरीमीटर ऑफ रोम्बसचा फॉर्म्युला आहे 4 × साईड. म्हणजेच 4 × रोम्बसची साईड किती काढली आपण, 14.5. आता याला आपल्याला 14.5ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 4ने. म्हणजे काय होऊन जाईल, 4 5 जार 20, कॅरी 2, 4 4 जार 16 आणि 2 18, कॅरी 1 आणि 4 1 जार 4 आणि 1 5, 4 5 जार 20, कॅरी 2, 4 4 जार 16 आणि 2 18, कॅरी 1 4, 58.0. म्हणजे काय होऊन जाईल, 58 सेंटीमीटर. प्रॉब्लेम 5. स्टेट विथ रिझन्स व्हेदर द फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स. आपल्याला ही स्टेटमेंट दिली आहे, ही ट्रू आहे की फॉल्स आहे ते सांगायचं आहे. तर एव्हरी पॅरलोग्राम इज अ रोम्बस. तर आता पॅरलोग्राममध्ये काय असते, अपोजिट साईड कशा असतात, कॉन्ग्रुअंट असतात, आणि रोम्बसच्या ऑल साईड कॉन्ग्रुअंट असतात. तर पॅरलोग्रामच्या ऑल साईड कॉन्ग्रुअंट राहत नाही, म्हणून आपण एव्हरी पॅरलोग्रामला रोम्बस म्हणू शकत नाही. म्हणजे ही स्टेटमेंट काय होईल, फॉल्स होईल. प्रॉब्लेम 2. स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर एव्हरी रोम्बस इज अ रेक्टँगल. आता रेक्टँगलचे ईच अँगल कितीचे असतात, 90 डिग्रीचे असतात. रोम्बसचे असतात का, नाही. तर म्हणून आपण एव्हरी रोम्बस इज अ रेक्टँगल म्हणू शकत नाही. तर ही स्टेटमेंट काय होईल, फॉल्स होईल. प्रॉब्लेम 3. एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलोग्राम. तर पॅरलोग्रामच्या अपोजिट साईड कशा असतात, पॅरलल असतात, आणि रेक्टँगलच्या पण अपोजिट साईड कशा असतात, पॅरलल असतात. म्हणून आपण एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलोग्राम म्हणू शकतो. ही स्टेटमेंट कशी आहे, ट्रू आहे. प्रॉब्लेम 4. एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. तर आता स्क्वेअरच्या ऑपोजिट साईड कशा असतात, पॅरलल, आणि ईच अँगल 90 डिग्रीचे असतात. तर आणि रेक्टँगलच्या पण अपोजिट साईड कशा असतात, पॅरलल असतात, आणि ईच अँगल 90 डिग्री. म्हणजे आपण एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल ही स्टेटमेंट कशी आहे, ट्रू आहे. प्रॉब्लेम 5. एव्हरी स्क्वेअर इज अ रोम्बस. आता स्क्वेअरच्या ऑल साईड कॉन्ग्रुअंट असतात आणि रोम्बसच्या पण ऑल साईड कॉन्ग्रुअंट असतात. म्हणून एव्हरी स्क्वेअर इज अ रोम्बस ही स्टेटमेंट कशी आहे, ट्रू आहे. प्रॉब्लेम 6. एव्हरी पॅरलोग्राम इज अ रेक्टँगल. आता रेक्टँगलचे ईच अँगल कसे असतात, 90 डिग्रीचे असतात, पण पॅरलोग्रामचे नसतात. म्हणून आपण एव्हरी पॅरलोग्राम इज अ रेक्टँगल म्हणू शकत नाही. ही स्टेटमेंट कशी आहे, फॉल्स आहे.